विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या तासामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान त्यासोबतच घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे गृहीतके आपण अभ्यासलेली आहेत. आजच्या तासाला आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे कोष्टकाच्या व आलेखाच्या द्वारे स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी कोष्टकामध्ये दोन स्तंभ दिसतात आपणाला. एक आहे x या वस्तूची नगसंख्या दर्शवणारा, तर दुसरा आहे या x या वस्तूची सीमांत उपयोगिता दर्शविणारा. एक या नगाची सीमांत उपयोगिता 10, तर दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता ही 8 असल्याचे दिसून येते आपणाला. तिसऱ्याची सीमांत उपयोगिता 6, तर चौथ्या नगाची सीमांत उपयोगिता 4 असल्याचे दिसून येते. पाचव्याची 2, सहाव्या नगाची सीमांत उपयोगिता 0 झालेली आहे. ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 होते त्या ठिकाणी उपभोक्त्याला महत्तम समाधान मिळते हे आपणाला दिसून येते. 7ची -2, ज्यावेळेस सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटत जाते हे आपणाला दिसून येते. वरील तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा वाढत जातो तशी तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वरील कोष्टकाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपणाला असं दिसून येतं की पहिल्या नगाचा ज्यावेळेस आपण उपभोग घेतला तेव्हा त्यावेळेस आपणाला पहिल्या नगापासून 10 सीमांत उपयोगिता मिळाली. तीच जेव्हा आपण सहाव्या नगाचा उपभोग घेतला तेव्हा आपणाला सीमांत उपयोगिता किती मिळालेली आहे? 0 मिळाली. आणि या दरम्यानच्या काळामध्ये उपयोगिता ही घटत असल्याचे आपणाला दिसून येते. म्हणजेच व्यक्तीजवळील वस्तूच्या साठ्यात क्रमाक्रमाने वाढ होत गेल्यास त्या होणाऱ्या वाढीबरोबर त्या व्यक्तीला मिळणारे समाधान हे क्रमाक्रमाने घटत जाते हे आपणाला या कोष्टकावरून दिसून येते. आणि याच ठिकाणी आपणाला हेही अनुभवायला मिळते की सीमांत उपयोगिता ही 0ही होऊ शकते आणि सीमांत उपयोगिता ऋणसुद्धा होऊ शकते. तर या ठिकाणी सहाव्या नगाचं ज्यावेळेस आपण सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 झालेली आहे. तर सातव्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता ऋण झाल्याचे म्हणजेच -2 झाल्याचे आपल्याला दिसून येते. आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा वक्र पाहणार आहोत. तर या ठिकाणी क्ष अक्ष आणि य अक्ष जो आडवा किंवा समांतर असतो त्याला आपण क्ष अक्ष म्हणतो आणि जो उभा किंवा लंबरूप असतो त्याला य अक्ष असे म्हणतो. आता क्ष अक्षावर वस्तूचे नग घेतलेले आहेत, तर य अक्षावर सीमांत उपयोगिता मोजलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोष्टकातील आकडेवारीच्या आधारे आपणाला सीमांत उपयोगितेचा वक्र काढायचा आहे. तर पहिल्या नगाचा ज्यावेळेस आपण सेवन केलं तेव्हा आपल्याला मिळालेली उपयोगिता किती आहे? 10 आहे. म्हणून या ठिकाणी 10 हा बिंदू घेतलेला आहे. दुसऱ्या नगाच्या वेळेस आपल्याला 8 उपयोगिता मिळाली म्हणून तो दुसरा बिंदू घेतला. आणि अशा पद्धतीने कोष्टकातील आकडेवारीच्या आधारे आपण या ठिकाणी बिंदू मिळवलेले आहेत. मग हे बिंदू परस्परांना जोडले असता आपल्याला सीमांत उपयोगिता वक्र मिळत असतो. CU हा सीमांत उपयोगिता वक्र आहे. आणि हा सीमांत उपयोगिता वक्र हा सहाव्या नगाच्या वेळेस क्ष अक्षाला स्पर्श केलेला आपल्याला दिसून येतो. आणि ज्यावेळेस आपण सातव्या नगाचा उपभोग घेतो म्हणजेच क्ष अक्षाला ओलांडून खालच्या दिशेने सीमांत उपयोगिता वक्र गेल्याचा दिसून येतो. आणि हा सहाव्यापासून सातव्याकडे होणारी जी वाटचाल आहे याचाच अर्थ आपल्याला तिथं नकारात्मक किंवा ऋण सीमांत उपयोगिता दिसून येते. तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही क्रमाक्रमानं कशी कमी होत आहे हे आपणाला या वक्रावरून दिसून येते. सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली जाणारा आहे हे आपणाला दिसून येतं. वरील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शविले आहेत व य अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शविली आहे.
तक्त्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो असे दर्शवितो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता घटत जाते. जेव्हा CU वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवितो. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू म्हणजेच तृप्तीचा बिंदू असे म्हणतात. यानंतर आणि या तृप्तिबिंदूनंतर जर उपभोक्त्याने आपले सेवन पुढे चालूच ठेवले किंवा घेतले तर असमाधान मिळते किंवा नकारात्मक सीमांत उपयोगिता मिळते आणि ही सीमांत उपयोगिता ऋण दर्शवली जाते, जी आकृतीमध्ये छायांकित करून दर्शवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे आकृतीचं स्पष्टीकरण अभ्यासलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद हे खालीलप्रमाणे आहेत. पहिला आहे छंद. पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एकजिन्सीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एखादा छंद जोपासत असतो, ते जोपासत असताना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता शोधत असतो. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची जेव्हा आपण गृहीतके अभ्यासली त्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे एक तर त्यामध्ये एकजिन्सीपणा असला पाहिजे. समजा आपण पोस्टाची दुर्मिळ तिकीटं जमा करतोय, मग एक पंडित नेहरूजींचं आहे, दुसरा महात्मा गांधीजींचं आहे, तिसरा लालबहादूर शास्त्रीजींचं आहे. तर यामध्ये आपल्याला एकजिन्सीपणा दिसून येतो का? तर नाही. म्हणजेच याचाच अर्थ की त्या ठिकाणी एकजिन्सीपणा या तत्वाला कुठेतरी हरताळ फासला गेलेला आहे. त्यासोबतच जेव्हा आपण असा काही छंद जोपासत असतो तेव्हा आपलं सातत्य असत नाही. मग आता आज एक दुर्मिळ नाणं आपल्याला सापडलं, ते कदाचित अजून 5 वर्षानं सापडेल, कदाचित 2 महिन्यानं सापडेल. म्हणजेच एकजिन्सीपणा आणि सातत्य या गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टीचं उल्लंघन झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून छंद हा या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद आहे असे मानले जाते. दुसरा आहे कंजूस व्यक्ती. कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात विवेकशीलता या गृहीतकांचे उल्लंघन झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो व्यक्ती कंजूस असतो अशा व्यक्तीला संपत्तीचा मोठ्या प्रमाणात लोभ असल्याचं दिसून येतो. आता संपत्तीचा लोभ असणारा व्यक्ती जेव्हा त्याच्याकडं पैशाच्या साठ्यात वाढ होते तेव्हा त्याला त्या पैशापासून मोठ्या प्रमाणात सीमांत उपयोगिता वाढत असल्याचं दिसून येतं. याचं कारण काय आहे? कारण ज्या माणसाला लोभ असतो त्या माणसामध्ये विवेक नसतो. आणि आपण अर्थशास्त्रामध्ये काय पाहिलेलं आहे की उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे, तरच आपणाला घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अनुभव घेता येईल. म्हणून या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा दुसरा अपवाद कंजूस व्यक्ती मानलेला आहे. आणि हा जो कंजूस व्यक्ती आहे या कंजूस व्यक्तीमध्ये विवेकशीलतेचा अभाव असल्याकारणाने याला अपवाद मानलेलं आहे. तिसरा आहे व्यसन. व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकांचे उल्लंघन झालेले आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, व्यसन हे सुद्धा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद आहे. आज आपण सर्वदूर पाहत असतो, आपल्याकडं मद्यपी लोक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मग ज्यावेळेस व्यक्ती मद्याचं सेवन करत असतो, मद्य म्हणजेच दारू, जेव्हा त्याचं सेवन करत असतो तेव्हा त्याच्या सेवनामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतसं त्याला त्यापासून मिळणारी जी नशा आहे, गुंगी आहे, ती वाढत जात असते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीला त्या दारूपासून किंवा दारूच्या वाढत्या उपभोगापासून सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. पण खरं पाहिलं तर हे तसं आहे का? नाही. कारण हा आभास आहे. आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती फक्त दारूबाबतच लागू आहे का? नाही. तर इतर जी काही व्यसनं आहेत त्या सर्व व्यसनाच्या बाबत ही परिस्थिती आपल्याला लागू होत असल्याचं दिसून येतं. मग आता या ठिकाणी काय होतंय, तर आपण पाहिलेलं आहे की उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा व्यसनी व्यक्ती जो आहे तो विवेकशील नसतो. विवेकशीलतेचं या ठिकाणी उल्लंघन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून व्यसन हे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा अपवाद आहे असं मानलं जातं. चौथा आहे सत्ता. व्यक्तीला जशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते, परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडं सत्ता असावी असं वाटते. मग आता एखादा व्यक्ती आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येतो. मग त्या व्यक्तीला सरपंच व्हायची इच्छा निर्माण होते. मग तो सरपंच होण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग जो व्यक्ती ग्रामपंचायतीचा सदस्य झालेला आहे तो व्यक्ती सरपंच झाल्यानंतर त्याला आनंद मिळतो. मग हा सरपंच झालेला व्यक्ती पुढे त्याला असं वाटतं की आपण पंचायत समितीचा सदस्य व्हावा, त्यासाठी तो प्रयत्न करतो आणि योगायोगाने तो झाला तर पुन्हा त्याला आनंद मिळतो आणि त्याला पुन्हा असं वाटतं की आता आपण जिल्हा परिषदला जावं, पुन्हा मग आमदार व्हावं, खासदार व्हावं, मंत्री व्हावं आणि अशा प्रकारे त्याची सत्तेची लालसा वाढत जाते. आणि ही सत्तेची लालसा वाढत असताना तो राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतो आणि सत्तेत त्याला यश मिळवण्यासाठी तो कोणत्याही चांगल्या वाईट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच या ठिकाणी सत्तेचा हव्यास आणि लोभ सुटलेला माणूस हा आपलं विवेक गमावून बसत असतो. म्हणून या ठिकाणी सत्ता ही व्यक्तीला जसं जसं मिळाली तसतसं त्याची लालसा वाढत जाते हे आपल्याला दिसून येते. परंतु व्यक्ती हा विवेकशील राहत नाही. म्हणूनच विवेकशीलतेचे या ठिकाणी उल्लंघन झालेले आहे हे आपल्याला दिसून येते. पाचवा आहे पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. कारण विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. विद्यार्थी मित्रांनो, घटत्या सीमांत उपयोगितेचा अपवाद म्हणून पाचवा पैशाकडं पाहिलं जातं. आता पैशाची सीमांत उपयोगिता ही कधीही शून्य होत नाही असंही म्हटले जाते. कारण पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून आपण सर्वजण पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. तुम्ही सर्वजण दुकानामध्ये जाता तेव्हा दुकानदाराकडनं आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण त्याला काय देत असतो? पैसेच देतो. याचाच अर्थ काय? पैसा हे विनिमयाचं माध्यम म्हणून वापरला जातो. म्हणून आता या ठिकाणी काही अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्या अर्थशास्त्रज्ञामध्ये मतभेद आपल्याला दिसून येतात. आता काही अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पैशाला लागू होतो. आता ते लागू होत असताना ते अशा पद्धतीने युक्तिवाद करतात की गरीब आणि श्रीमंत व्यक्ती
अशी तुलना करत असतात. आता गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त आहे असं जाणवतं, तर श्रीमंत व्यक्तीला पैशामध्ये एवढी सीमांत उपयोगिता जास्त जाणवत नाही. का जाणवत नाही? कारण त्याच्याजवळ पैसा मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. म्हणजेच काय, समजा आपण एखाद्या रस्त्यानं चाललेलो आहोत आणि जात असताना एखादा माणूस खूप श्रीमंत अब्जाधीश माणूस त्या रस्त्यानं जातोय आणि दुसरा एक आपल्यासारखा माणूस जातोय, सामान्य माणूस. तेव्हा रस्त्यावर 100 रुपये पडलेले आहेत. तेव्हा अब्जाधीश माणूस ते 100 रुपयाची नोट उचलणार नाही, परंतु त्याच ठिकाणी एखादा गरीब माणूस मात्र ती नोट उचलल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की त्या श्रीमंत व्यक्तीला तेवढं 100 रुपयाच्या नोटेमध्ये जेवढी जास्त उपयोगिता जाणवत नाही, तेवढी त्यापेक्षा जास्त उपयोगिता, श्रीमंत उपयोगिता ही गरीब माणसाला त्या 100 रुपयाच्या नोटेमध्ये जाणवते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण वरील सर्व बाबी घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत म्हणून अभ्यासलेल्या आहेत. पण या सर्व बाबींना आपण जरी अपवाद म्हणत असलो तरी आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या प्रत्येक घटकामध्ये कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. म्हणून या अपवादांना खरे अपवाद न मानता ते केवळ भासमान आहेत असे समजण्यात यावे. आता आपण पाहणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर केल्या जाणाऱ्या टीका. यालाच आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे मर्यादा असे सुद्धा म्हणतो. तर पुढील मर्यादांच्या आधारे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण केलेले आहे. पहिलं आहे अवास्तव गृहीतके. घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी विविध गृहीतकावर आधारित आहे, परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं गृहीतक जर आपण अभ्यासलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की वस्तूमध्ये एकजिन्सीपणा असला पाहिजे, उपभोगामध्ये सातत्य असलं पाहिजे, स्थिरता म्हणजेच उपभोक्त्याच्या आवडी निवडी ह्या स्थिर असल्या पाहिजेत, उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे असं सांगितलेलं आहे. परंतु या सगळ्या गृहीताच्या अटी ज्या आहेत त्या एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणजे काय, वस्तू एकजिन्सी असेल तर उपभोगात कदाचित सातत्य असणार नाही, आणि उपभोगात सातत्य असेल तर त्याच्या उपभोक्त्याच्या आवडीमध्ये बदल झाल्याचं आपल्याला दिसून येईल किंवा त्याचे विवेक राहणार नाही हे दिसून येईल. म्हणून सर्वच्या सर्व गृहीते एकाच वेळी पूर्ण होऊ शकतील असं आपल्याला दिसून येत नाही. दुसरं आहे संख्यात्मक मापन. उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते, पण प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य असते, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण दूध, साखर यांचं मापन करण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरत असतो. दूध आपण लिटरमध्ये मोजतो, साखर किलोमध्ये मोजतो. मग उपयोगिता मोजण्याचं असं काही परिमाण आहे का? तर नाही. पण आपण पाहिलं, यासाठी आपण कोष्टक अभ्यासलं. हे जे काही आपण उपयोगितेचं संख्यात्मक मापन केलेलं आहे, हे संख्यात्मक मापन आपण मानसशास्त्रीय संकल्पनेच्या आधारावर केलेलं आहे. प्रत्यक्षात उपयोगितेचं मापन करणं अशक्य आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर ही टीका केली जाते की उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येऊ शकत नाही. तिसरं आहे अविभाज्य वस्तू. हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही, कारण साधारणपणे या वस्तूंची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची केली जाते. अशा वस्तूच्या सीमांत उपयोगितेची तुलना अशक्य असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की काही वस्तू ह्या अविभाज्य असतात. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासत असताना त्या ठिकाणी विभाज्यता हे गृहीत धरलेलं आहे.
आता अविभाज्य वस्तू कोणत्या? तर आता आपण जी गाडी घेतलेली आहे, मग ती टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर, किंवा आपल्या घरामध्ये असणारा फ्रीज आहे, टी व्ही आहे, या वस्तूचं आपल्याला विभाजन करून उपभोग घेता येऊ शकतो का? आज मी टी व्हीचा कोपरा बघितला, उद्या मी टी व्हीचा दुसरा कोपरा बघितला, असं काही होऊ शकतं का? नाही, कारण आपण पूर्ण टी व्हीच पाहत असतो ना. फ्रीजमध्ये तसंच असतं. मग ही जे आहे, या अविभाज्य आणि अवजड वस्तू आहेत, या अवजड वस्तूंना हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडत नाही, असं काही अर्थशास्त्रज्ञाचं मत आहे. कारण अशा ज्या अविभाज्य आणि अवजड वस्तू आहेत, अशा वस्तूची खरेदी आपण एकाच वेळी करत असतो, आणि अशा वस्तूची एकाच वेळी खरेदी केल्यानंतर याचा उपभोग आपण अनेक दिवस घेत असतो. मग अशा वस्तूच्या सीमांत उपयोगितेची तुलना करणे अशक्य आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. चौथा आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. सिद्धांत गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, पण टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते, तसेच किमतीतील बदल, पैशाचा साठा यामुळे प्रभावित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर असली पाहिजे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे गृहीत सिद्धांत धरत असतो, परंतु पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, पण टीकाकारांच्या मते सीमांत उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलते, तसेच किमतीतील बदल आणि पैशाचा साठा यामुळे सुद्धा पैशाची सीमांत उपयोगिता बदलत असल्याचे दिसून येते. आता व्यक्तिपरत्वे म्हणजेच काय? आपण थोड्या वेळापूर्वी उदाहरण पाहिलं, एक श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती. जर समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो वस्तू खरेदी करण्यासाठी, आपण त्या दुकानदाराला विचारलं वस्तू कितीला आहे, तो म्हणतो 100 रुपयाला. आपण थोडासा त्याला म्हणतो कमी पैशाला करून दे. पण त्या ठिकाणी एखादा श्रीमंत माणूस जर गेला, तर त्या व्यक्तीने विचारलं कितीला, तर तो म्हणतो 100 रुपयाला देऊन टाक. म्हणजे या ठिकाणी पैशाची सीमांत उपयोगिता त्या व्यक्तीच्या आणि आपल्या बाबतीत वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येते. तसेच पैशाच्या या ठिकाणी वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला की आपोआप पैशाची सीमांत उपयोगिता बदलते. म्हणजेच काय? जर मेथीची जुडी 10 रुपयाला आहे, 10 रुपयाची मेथीची जुडी जर 5 रुपयाला झाली, तर पैशाची सीमांत उपयोगिता आपल्याला बदलल्याचे दिसून येतं. यासोबतच पैशाचा साठा हा सुद्धा या ठिकाणी पैशाच्या सीमांत उपयोगितेवर प्रभाव पडत असल्याचं दिसून येतं. पाचवा आहे एकच गरज. हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवते. तर या ठिकाणी शेवटचं जी टीका आहे, ती टीका अशी आहे की एकच गरज. आता या सिद्धांतामध्ये एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित हा सिद्धांत आहे, असं सांगितलं जातं. वास्तविक पाहिलं तर व्यक्ती एकच गरज पूर्ण करत नाही, तर एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. ही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून याला घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर केली जाणारी टीका असं म्हटलं जातं. जसे की आपण जेवण करत असताना नुसतं पोळी भाजीच खातो का? पोळी भाजी वरण, बरोबर आहे ना, भात खातो, लोणचं खातो, ठेचा खातो, चटणी खातो. म्हणजेच आपण एकाच वेळेस अनेक गोष्टींचा या ठिकाणी उपभोग घेत असतो आणि आपल्या गरजा पूर्ण करून जास्तीत जास्त समाधान मिळविण्याचा प्रयत्न करत असतो, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर केल्या जाणाऱ्या टीका पाहिलेल्या आहेत. आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्त्व अभ्यासणार आहोत. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर जरी टीका होत असली तरी त्या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे, हे आपल्याला लक्षात येते. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा उपभोक्त्यासाठी उपयुक्त आहे. तर मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे आवश्यक आहे. तर उपभोक्ता जो आहे, उपभोक्ता आपणाला महत्तम समाधान कसं मिळेल यासाठी
प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत महत्त्वाचा आहे. मग या सिद्धांताच्या आधारे तो अशा वस्तूचा एखादा बंच किंवा गुच्छ किंवा समूह एकत्र आणून त्यातून त्याला जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल यासाठी उपभोक्ता प्रयत्न करत असतो आणि त्याचा विस्ताराने अभ्यास आपणाला समसीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या वेळेस करता येईल. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा सरकारसाठी किंवा शासनासाठी उपयुक्त आहे. शासनाला विविध आर्थिक योजनाची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त आहे. उदाहरणार्थ प्रगतिशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण इत्यादी. तर सरकार वेगवेगळ्या पद्धतीचे धोरण ठरवत असतं. सरकारला उत्पन्नाचा सोर्स म्हणून कर मोठ्या प्रमाणात आकारावे लागत असतात. मग हे कर आकारत असताना सरकार काय करत असतं, तर वस्तूच्या सीमांत उपयोगितेचा विचार करून त्या पद्धतीनं कर आकारत असतं. त्यासोबतच वस्तूची किंमत ठरवत असताना सुद्धा सरकार कोणत्या वस्तूमध्ये जास्त उपयोगिता आहे, मग अन्नधान्य आहे. अन्नधान्य ही जीवनावश्यक बाब आहे. मग अन्नधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोगिता दिसून येते. मग अन्नधान्याच्या किमती ह्या मर्यादित असल्या पाहिजेत. त्यासोबतच व्यसनाधीनतेच्या ज्या वस्तू आहेत, या व्यसनाधीनतेच्या वस्तूमध्ये उपयोगिता कमी आहे तुलनेनं. मग या व्यसनाधीनतेच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात सरकारने कर आकारून त्या वस्तूच्या किमती वाढवल्या तर शासनाला एकीकडे उत्पन्न पण मिळेल आणि दुसरीकडं त्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर आकारता येईल आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच व्यापार धोरण, आपल्या देशातील सरकार इतर देशातील शासनासोबत जे काही व्यापारी करार किंवा अटी ठरवत असतं त्या ठिकाणी या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या तत्त्वाचं पालन केलं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर तिसरं महत्त्व जे आहे ते म्हणजेच मूल्य विरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी घटकांचे विनिमय मूल्य कमी असते. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असते पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरे, सोने हा सिद्धांत वस्तूची उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्य करतो. आता हा मूल्य विरोधाभास म्हणजे काय, तर मूल्य विरोधाभास याच्यामध्ये उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आता दोन वेगवेगळे काय आहेत, तर उपयोगिता मूल्य म्हणजेच काय, त्या वस्तूच्या उपभोगातून मिळणारं जे समाधान आहे ते उपयोगिता मूल्याच्या आधारे आपल्याला अभ्यासता येते. आणि विनिमय मूल्य म्हणजेच काय, त्या वस्तूच्या पोटी दिली जाणारी जी किंमत आहे त्याला आपण विनिमय मूल्य म्हणतो. मग आता आपण पाहतो हवा, पाणी, सूर्यप्रकाश या ज्या बाबी आहेत याच्यामध्ये आपल्याला उपयोगिता मूल्य मोठ्या प्रमाणात आहे. विचार करा, हवा अचानक सगळी हवा बंद झाली किंवा नष्ट झाली एक 5 मिनिटासाठी, कल्पना करून बघा, जिवंत राहील? या पृथ्वी तलावर कोणीही जिवंत राहू शकत नाही. म्हणजेच मनुष्यच नाही तर मनुष्य, प्राणी, सजीव सृष्टी या सगळ्यांसाठी हवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे हवेमध्ये एवढी उपयोगिता आहे. पाणी, विचार करा, एक दिवस जर आपल्या घरी पाणी नाही आलं तर घरामध्ये एकदम वातावरण आपल्याला दिसून येतं. मग हे हवा, पाणी, सूर्यप्रकाश, 2 दिवस पाऊस पडला तर तिसऱ्या दिवशी आपण ऊन कधी पडेल याच्या वाट पाहत असतो. ह्या ज्या बाबी आहेत यांच्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे परंतु विनिमय मूल्य कमी आहे, कारण ह्या सहज उपलब्ध होतात ना. त्यामुळे यांच्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे परंतु विनिमय मूल्य कमी आहे. परंतु काही वस्तू अशा आहेत त्या दुर्मिळ आहेत, म्हणजे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मग अशा ज्या काही वस्तू आहेत ज्या दुर्मिळ आहेत, अशा दुर्मिळतेमुळं त्या वस्तूला विनिमय मूल्य मोठ्या प्रमाणात दिलं जातं. उदाहरणार्थ हिरे, सोने. मग ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तू, हिरे, सोने सहज उपलब्ध होतात का कुठेही? नाही. म्हणून या वस्तूंना मोठ्या प्रमाणात किंमत मिळत असते.
म्हणून हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा विनिमय मूल्य आणि उपयोगिता मूल्य यांच्यातील विरोधाभास समजवण्यासाठी सहाय्यभूत ठरत असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि चौथा जो महत्त्व आहे तो म्हणजेच मागणीच्या सिद्धांताचा आधार. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं महत्त्व असं आहे की मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत कमी झाल्यास मागणी कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगरसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगरसंख्या खरेदी केली जाते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर आपण वस्तूला जी मागणी निर्माण करत असतो ती मागणी आपण निर्माण करत असताना काय करत असतो, जर वस्तूची किंमत कमी झाली तर आपण जास्त वस्तू मागणी करत असतो. म्हणजेच या ठिकाणी समजा टोमॅटो जर 80 रुपयाला किलो असतील तर आपण पावशेरच घेतो 20 रुपयाचे. परंतु तेच टोमॅटो जर 30 रुपयाला किलो म्हटलं तर आपण 1 किलो घेतो. म्हणजेच काय झालं, वस्तूची किंमत कमी झाली, आपण त्या ठिकाणी मागणी वाढवली. म्हणजेच काय होतं, व्यक्तीजवळील वस्तूच्या साठ्यात क्रमाक्रमाने वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. मग आता ती सीमांत उपयोगिता घटत गेल्यामुळे व्यक्ती त्या वस्तूसाठी कमी पैसे खर्च करण्यासाठी तयार होतो, जास्त पैसे खर्च करण्यास तो तयार नसतो. म्हणून या ठिकाणी कमी किमतीला जास्त वस्तूची जास्त नगरसंख्या खरेदी केली जाते. आणि म्हणूनच हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा मागणीच्या नियमाला आधार किंवा सपोर्ट आहे असं मानलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण नंतरच्या तासाला.